पण रोहित पाटलांसारख्या स्टँडिंग आमदार असणाऱ्या माणसानं थोडंसं आत्मपरीक्षण करून राजकारण करायला पाहिजे. पण संजय काकांनी एक पाऊल मागे घेऊन पंचायत समिती 2 पावलं पुढे टाकली आणि ह्या वेळेला उमेदवारीचं पेच सोडवण्यात रोहित पाटलांना अपयश आलंय. आणि यावेळी गट हा एक की फॅक्टर संजय काकांच्यासाठी ठरलाय. पूर्ण फोकस पंचायत समिती गणावर केल्यामुळे दोन्ही गटाचे कार्यकर्ते सुप्रिया पाटलांच्या हाताला लागले. उमेदवारी देताना फारसा विचार केलाय, बेरजेचं गणित जुळवलंय आणि उमेदवारी दिल्या असं काही मला वाटून वाटत नाही. आर पाटील ज्या पद्धतीने सोडवायचे त्या पद्धतीनं हा पेच सोडवण्यात रोहित पाटलांना अपयश आलंय असं दिसतंय. नमस्कार, महाराष्ट्र मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. काल ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालाची आकडेवारी आपल्या समोर आली, त्यामधून तासगाव तालुक्यातील ज्या राजकीय घडामोडी झाल्या, 2 दिग्गज नेत्यांमध्ये झालेली ही निवडणूक आणि त्याचे आलेले निकाल, यातून नेमकी राजकीय परिस्थिती काय होती आणि आता सध्या काय आहे, या निकालातून नेमकं काय आपल्याला अपेक्षित आहे, हे सगळं चर्चा करण्यासाठी आज आपल्या महाराष्ट्र मराठी न्यूजच्या स्टुडिओमध्ये दैनिक लोकमतचे पत्रकार दत्ता पाटील आलेले आहेत. आपण त्यांचं सर्वप्रथम स्वागत करूया. पाटील साहेब, नमस्ते. नमस्कार. विसापूरचं तुम्ही म्हणला त्या पद्धतीने तिथं भाजपचे अमित माने मिस्त्री त्यांची उमेदवारी निर्णायक ठरली. त्यांनी जी भाजपच्या वोट बँक म्हणून जी मतं घेतली त्याचा परिणाम एकूण निकालावरती आहे. आणि सुरुवातीला तशीच भीती वाटत होती की जे रोहित पाटील गटांच्याकडून उमेदवारीसाठी अग्रेसर होते अमित पाटील, त्यांनी नाराज होऊन भाजपमध्ये उमेदवारी लावली आणि त्याचा नेमका फटका कुणाला बसतो हे माहिती नव्हतं. कारण त्यांची सगळ्यात महत्वाची मोठी जी वोट बँक आहे ती जिरवळ मळ्यातली आहे. आणि जिरवळ मळ्यातला जो मताचा गट्टा आहे तो ऍक्च्युली अर्जुन बापू पाटील यांच्या सोबत असायचा. त्यामुळे त्याचा फटका अर्जुन पाटील यांना बसेल असं वाटत होतं. पण तसं न होता तो फटका दोघांनाही बसलेला आहे. आणि एकूण निकालावर त्याचा परिणाम बघितला तर सगळ्यात मोठं नुकसान हे पंचायत समिती उमेदवारांची मतं आणि जिल्हा परिषदेला उमेदवारांना मिळालेल्या मताची जर आपण तुलना केली तर मग तो फटका सुनील पाटील यांना जास्त बसलेला दिसतोय. नक्कीच. म्हणजे एकूणच ह्या सगळ्या घडामोडीत जसं अगदी विसापूरची परिस्थिती अगदी त्याच पद्धतीनं आपण येळावी गणामध्ये गेलो तर सुरुवातीच्या काळात येळावी मधल्या ज्या नाट्यमय घडामोडी झाल्या, म्हणजे संजय काका पाटील यांच्या एकाच उमेदवाराने जिल्हा परिषदेचा पण अर्ज भरला होता आणि पंचायत समितीचा उमेश पाटलांनी, आणि नाट्यमयरित्या उमेश पाटलांनी जिल्हा परिषद अर्ज काढून घेतला आणि त्यांनी त्यांची उमेदवारी ह्याला फक्त पंचायत समितीला उभी केली. या सगळ्या घडामोडीत काँग्रेस नेहमीप्रमाणे रोहित पाटील गटासोबत जाईल असं वाटत होतं, पण तसं न होता काँग्रेसनं अलिप्त राहायचा निर्णय घेतला. काँग्रेसचे अमित पाटील स्वतंत्र रिंगणात उभे राहिले आणि तिथं संजय काकांनी त्यांना सपोर्ट केला आणि हे तिथलंही नेमकं चित्र आपल्याला बदललेलं दिसतंय. पण ह्या सगळ्या घडामोडीचा भविष्याच्या राजकारणावरती काय परिणाम असेल अद्याप आपण सांगू शकणार नाही. पण येळावीच्या बाबतीत जर आपण येळावी पंचायत समिती गण आणि वासुमे पंचायत समिती गण याबद्दल पण चर्चा करत असताना दोन्ही गण हे संजय काकांच्या सोबत गेलेत आणि जिल्हा परिषद काँग्रेस सोबत गेले. एकूण ह्या येळावी जिल्हा परिषद गटात आमदार गट पूर्णपणे सपशेल अपयशी ठरला का? 6 जिल्हा परिषद गटाकडे जर आपण नजर मारली तर व्हाईट वॉश मिळालेला एकमेव गट येळावी आहे. म्हणजे असा गट की जिथं जिल्हा परिषदेचा उमेदवार आणि पंचायत समितीची 2 अशी तिन्ही उमेदवार एकाच गटाचे निवडून आले. असं माझ्या माहितीप्रमाणे येळावी हा गट मला एकमेव की जिथं एका गटाचे म्हणजे एका गटात ऑन पेपर विषय वेगळा आहे, पण प्रत्यक्षात एकाच गटाचे निवडून आलेत. त्या येळावी जिल्हा परिषद मतदारसंघात उमेदवारीवरनं रोहित पाटील गटात पेच निर्माण होणार हे पहिल्यापासून दिसून वाटत होतं. कारण या वेळेला 1-2 निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागलेले डी.के. पाटील सातत्यानं अनेक वर्षांपासून जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यासाठी तयारीत होते. आता नाही तर कधीच नाही ही भूमिका त्यांची होती आणि त्या भूमिकेत ते ठाम राहिले. आणि त्याच नेमकं दुसऱ्या परिस्थितीत अमित पाटील यांचं पण तिथे येळावीत वोट बँक आहे. त्या वोट बँकेच्या भरोश्यावरती अमित पाटलांना पण ही निवडणूक लढवायचीच होती. कारण भविष्यात जर आरक्षण बदललं तर ती संधी पुन्हा मिळणार नाही. मागच्या वेळेला ते पंचायत समितीला लढवणार होते, छाननीचा अर्ज ओढला, त्यांना निवडणूक लढवता आली. मागच्या निवडणुकीत येळावी पंचायत समितीला संजय काकांचे उमेश पाटील जे आता निवडून आहेत तेच मागच्या वेळेला निवडून आले होते. मागच्या पंचायत समितीत रोहित पाटील गटाच्या वासुमे गणातनं मायाताई येडके निवडून आल्या होत्या आणि जिल्हा परिषदेला संजय पाटील तुर्चीचे निवडून आले होते. म्हणजे हा गट तसा आर पाटील गटाचं वर्चस्व असणारच हे येळावी गाव आणि येळावी गट आहे. आणि ह्या वेळेला उमेदवारीचा पेच सोडवण्यात रोहित पाटलांना अपयश आलंय. त्यांनी त्यांचा परंपरागत जो कट्टर कार्यकर्ता आहे डी.के. पाटील, मग त्यांना उमेदवारी देऊन कार्यकर्ता तुटता कामा नये. अर्थात डी.के. पाटलांना उमेदवारी डावलली असती आणि अमित पाटलांना पाठिंबा दिला असता तरी डी.के. पाटलांची बंडखोरी अटळ होती, तसं चित्र निर्माण केलं होतं त्यांनी.
पण त्यांची बंडखोरी असती तर मर्यादित राहिली असती. त्यांच्यासोबत अन्य गावातील मतदार किती गेले असते किंवा कार्यकर्ते, हा प्रश्न वेगळा आहे. तो येणाऱ्या काळात कळला पण असता. मग तिथं संजय पाटलांनी पण बंडाचा झेंडा फडकवला होता. रोहित पाटलांनी त्यांचं बंड शमवलं. तिने बंडाची तलवार मॅन केली आणि तुर्ची गावातनं 1000 मताचं मताधिक्य ऍक्च्युली डेके पाटलांना मिळालंय. म्हणजे डेके पाटलांना त्यांच्या स्वतःच्या गावात सुद्धा अपेक्षित मताधिक्य मिळालं नाही. त्या गणात, पूर्ण गणात, येळावी गणात सगळ्यात जास्त मताधिक्य देणारं गाव हे तुर्ची ठरलंय. आणि काटावरचं मताधिक्य अमित पाटलांना मिळालं होतं. साधारणतः मला वाटतं एक्झॅक्ट फिगर नाही, पण 300च्या आसपास काहीतरी असेल गणातली मतमोजणी झाल्यानंतर. अपेक्षेप्रमाणे तिथं पंचायत समितीचे उमेश पाटील निवडून येणार असंच चित्र होतं. आणि त्यांना पण त्यांना मिळालेलं मताधिक्य 51 आहे. हे पण आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. उमेश पाटील यांना 4931 आणि अजित पाटील यांना 4880 मतं मिळाले. आता इथं अनेक बाब लक्षणीय आहे. प्रशांत पाटील जे भाजपचे उमेदवार होते त्यांना 401 मतं मिळाले. इथं अत्यंत काटावरची लढाई झाली. 51 मताच्या मताधिक्यानं उमेश पाटील निवडून आले. अर्थात तिथं राष्ट्रवादीने जो उमेदवार दिला होता तो तुल्यबळ होता. आणि ह्याच्यापेक्षा पुढे जाऊन पारंपरिक विरोधक येळावी संजय काका गट विरुद्ध अमित पाटलांचा, विजय अण्णांचा गट हे एकमेकांचे पारंपरिक विरोधक होते. आणि त्यांचं मनोमिलन कशा पद्धतीनं होईल याबाबत शेवटच्या क्षणापर्यंत उलटसुलट चर्चा होत राहिली. पण मनोमिलन 100% जरी झालं नसलं तरी मनोमिलन झालंय हे या निकालानं दाखवून दिलं. येळावी गणातनं त्यांना 51 मताच्या मताधिक्यानं उमेश पाटील निवडून येत असताना वासुंबी गणात मात्र बहुतांश सगळ्याच गावांनी अनपेक्षितपणे अमित पाटलांना उचललेलं दिसून येते. म्हणजे वासुंबी सारखं हक्काचं गाव रोहित पाटलांचं असणारं तिथं चांगलं मताधिक्य अमित पाटलांना मिळालंय. नागाव सारख्या गावात रोहित पाटलांचं गाव हक्काचं गाव आहे ते, तिथं अमित पाटलांना मताधिक्य. म्हणजे वासुंबी गणातलं जे मिळालेलं मताधिक्य आहे ते अमित पाटलांना लक्षणीय आहे. आणि अमित पाटलांचा विजय 1835 मतांच्या मताधिक्यानं झालाय. लमसम 1500 मताचं मताधिक्य हे एका गणातनं, वासुंबी गणातनं मिळालंय. आणि वासुंबी गणात बालिका माने या संजय काकांच्या उमेदवार होत्या. त्या निवडून येतील न येतील ह्या चर्चा होत्या. वासुंबी गण संजय काकांच्या हाताला लागणार नाही असं पण म्हटलं जात होतं, कारण ती सगळी गावं रोहित पाटील समर्थक होती. पण अमित पाटील गट आणि संजय काका गटाचं मनोमिलन वासुंबी पंचायत समितीच्या पत्त्यावर पडलं. आणि तिथं बालिका मानेंचा 371 मताच्या मताधिक्यानं विजय झालाय. म्हणजे रोहित पाटलांना संजय काकांनी जिल्हा परिषदेला एक पाऊल माघार घेतली येळावी गटातनं. आणि तिथं काँग्रेसचा उमेदवार अमित पाटलांच्या माध्यमातून जिल्हा परिषद तासगाव तालुक्यातनं गेला. पण संजय काकांनी एक पाऊल मागे घेऊन पंचायत समिती 2 पावलं पुढे टाकली ह्या निमित्तानं. त्यामुळे पंचायत समितीचे दोन्ही उमेदवार संजय काकांची विजयी झाले. आणि ह्याचमुळे संजय काकांचा पंचायत समितीतला सत्तेचा मार्ग सुकर झालाय. आणि येळावी गट हा एक की फॅक्टर संजय काकांच्यासाठी ठरलाय. राजकारणात प्रत्येक वेळी पुढेच चालत गेलं पाहिजे असं नाही. 2 पावलं माघार घेतली तर आपल्याला यशाची 4 पावलं झेप टाकता येत्या, हे संजय काकांच्या मुरब्बी राजकीय नेतृत्वाने ह्या निमित्तानं दाखवून दिलंय. आणि अर्थात त्याच्याच उलटी परिस्थिती रोहित पाटलांची आहे. वर्षानुवर्ष वोट बँक असणारा अमित पाटलांचा गट जो कनेक्ट होता रोहित पाटलांना, तो या निमित्तानं त्यांच्यापासून दुरावला गेलाय. त्याचे राजकीय पडसाद येणाऱ्या काळात उमटणार आहेतच. पण पंचायत समितीची रोहित पाटलांची सत्ता गमवण्यासाठीचा एक की फॅक्टर हा येळावी जिल्हा परिषद गट आणि गण आहेत असं म्हणायला हरकत नाही. अगदी बरोबर, तुमचं विश्लेषण अगदी बरोबर आहे. येळावीच्या बाबतीमध्ये मणेराजुरी जिल्हा परिषद गटाचा जर अभ्यास करायला गेलो तर मणेराजुरी जिल्हा परिषद गट हा पूर्वीपासून रोहित पाटील गटाकडे असायचा. म्हणजे ती आणि त्या परिसरातील सगळी गावं. पण यावेळेला नेमकं चित्र उलट झालं. आता निवडणुकीमध्ये इलेक्टिव्ह मेरिट हे किती असतं माहिती नाही, पण एक मताने असं ना, पण उमेदवार निवडून आला तो विजयच असतो. त्याच्यामध्ये परत काय त्या गोष्टीला चर्चा करण्याचा विषयच नसतो. पण तिथं शशिकांत जमदाळे यांचे निवडून आलेली उमेदवारी, रोहित पाटलांना तिथं बसलेला फटका, सावर्डे गणातून भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून येणं, आणि इकडं खाली मणेराजूर पंचायत समिती गणातून रोहित पाटलांचा उमेदवार मोठ्या मताच्या फरकाने निवडून येणं, ह्या अतिशय वेगळ्या राजकीय आणि लोकांच्या मतदारांच्या वेगळ्या मेंटॅलिटीचा भाग आपल्याला तिथं मणेराजुरीमध्ये बघायला मिळतोय. मणेराजुरीच्या बाबतीमध्ये काय सांगाल नेमकं? मणेराजुरीत अनेक वेगवेगळे फॅक्टर एका ठिकाणी येऊन त्याचं एक कॉम्बिनेशन तयार झालं होतं. आणि त्याचा हा परिणाम आहे असं म्हणायला पाहिजे. हा एक फार मोठा अंडरकरंट मणेराजुरीत होता जो दिसून आला नाही कोणालाच. ऍक्च्युली राजकीय वर्तुळात पण
मने राजुरी हा आमदार गटाचा बालेकिल्ला आहे असं समजलं जात होतं आणि मने राजुरीचे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या जागा सहजगत्या निवडून येणार, त्यात कुठलीही शंका असायचं कारण नाही असं सगळ्यांनाच वाटत होतं. किंबहुना संजय काका गटाला पण वाटत होतं की आपण तिथं फाईट देऊ, आपण विजयापर्यंत जाऊ की नाही जाऊ ही संजय काका गटाला पण खात्री नव्हती. पण एकंदरीत आता निकालानंतर जर आपण या बाबतीत बोलायचं झालं तर मने राजुरीत मागच्या जिल्हा परिषदेला जी लढत झाली तीच लढत ह्याही वेळेला झाली. मागच्या वेळेला सतीश उर्फ बंडू पवार आणि शशिकांत जमदाडे असाच सामना होता. या वेळेला तोच सामना रिपीट झाला. अर्थात तिथं मने राजुरीत रोहित पाटील गट फार भक्कम आहे. भक्कम असला तरी तिथं उमेदवारी देताना बंडू पवार यांचं एकमेव नाव म्हणजे अर्थात तानाजी लांडगेंच्या एक माझ्याकडे आलेली म्हणजे माहिती आहे ती आमदारांच्याकडे सुरेश भाऊंच्याकडे तिथला एक गट गेला होता की तानाजी लांडगेंना उमेदवारी जिल्हा परिषदेला द्यावी म्हणून. अर्थात तिथं सर्वसाधारण आरक्षण असल्यामुळे तो विषय मागे पडला. मग बंडू पवार यांच्याशिवाय दुसरा पर्याय त्यांच्याकडे नव्हता. अर्थात बंडू पवार सोडून पण तिथं 2-3 ताकदीचे नेते आहेत, पण तिथं नेत्यांचं प्रमाण पण जास्त आहे, व्होट बँक जास्त आहे. काल मतमोजणीच्या वेळेला मी त्या निकालानंतरच ऐकत होतो, मने राजुरी गावात राष्ट्रवादी म्हणजे रोहित पाटील गटाचं एकतर्फी वर्चस्व असताना शशिकांत जमदाडेंना अनेक बूथवरती पोलिंग एजंट नव्हते, ही परिस्थिती होती. पण निकालानंतर पोलिंग एजंट नसणाऱ्या ठिकाणी सुद्धा शशिकांत जमदाडे आघाडीवर होते हे दिसून आलंय. मुळात आपण पहिल्यांदा बोलूया सावर्डे पंचायत समिती गणाच्या बाबतीत. मने राजुरी गटात सावर्डे पंचायत समितीच्या गणाच्या बाबतीत अनेक उलटसुलट गोष्टी झालेल्या दिसून येतात आपल्याला तिथं. मने राजुरी स्वप्नील पाटील यांचं सावर्डेत व्होट बँक आहे आणि अशी माहिती अधिकृत नाही पण अंडरस्टँडिंग झालं असावं असं एक आहे संजय काका गटाचं आणि भाजपच्या काही कार्यकर्त्यांचं, अशी एक चर्चा आहे सावर्ड्यापुरती. आणि मग मने राजुरीची थोडी व्होट बँक सावर्डे पंचायत समिती गणात आहे. मग मने राजुरीत पण त्या पातळीवर अंडरस्टँडिंग झालं असावं अशी चर्चा आहे. सावर्डे पंचायत समितीत भाजप मागचे सगळे पंचायत समिती भाजपच्या चिन्हावर होती. संजय काकांचे जे 5 उमेदवार निवडून आले होते ते ऍक्च्युली आता पण कमळाच्या चिन्हावर आहेत. ही एकमेव उमेदवार फक्त संजय काका गट वगळल्यानंतर म्हणजे संजय काकांनी भाजप सोडल्यानंतर भाजप तिथं शून्य अस्तित्व होतं. ते अस्तित्व पुन्हा दाखवून त्यांनी ती संधी स्वप्नील पाटलांना मिळाली आणि त्या संधीचं त्यांनी सावर्डे पंचायत समिती गणात सोनं करून दाखवले. तिथं त्यांच्या भाऊजयच राजेश्वरी पाटील 799 मतांनी निवडून आले. तिथं रोहित पाटील गटाच्या साक्षी कलडोने यांना 3353 मतं मिळाले आणि संजय काका गटाच्या ज्योती पाटील यांना 2400 मतं मिळाले. एकंदरीत तिथं बघितलं तर संजय काका गटाला मोठं खिंडार पाडण्यात स्वप्नील पाटलांना यश आलंय असं दिसून येतंय. मतदाना दिवशी मी काही गावात गेलो होतो, काही बारक्या खुसगाव, वाघापूर, कवलगी, सावर्डे, लोढे आणि डोरली, तर तिथं संजय काका गटाचे कार्यकर्ते पण स्वप्नील पाटलांचं काम करत होते आणि रोहित पाटील गटाचं पण. म्हणजे तिथं स्वप्नील पाटलांनी पूर्ण फोकस पंचायत समिती गणावर केल्यामुळे दोन्ही गटाचे कार्यकर्ते स्वप्नील पाटलांच्या हाताला लागले. तिथं त्यांना मताधिक्य मिळालं. सावर्डे हा त्यांचा पारंपरिक बालेकिल्ला आहे स्वप्नील पाटलांचा, तिथं त्यांनी एकतर्फी काम केलं, त्यामुळे त्यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला. ह्यात अजून एक की फॅक्टर आहे बलगवडे गाव. बलगवडे गावाचं जे मतदान आहे तिथं बहिष्कार टाकला. तो बहिष्कार टाकला बलगवडे गावात सुद्धा स्वप्नील पाटलांची तिथं व्होट बँक नाही, पण तिथं संजय काका आणि रोहित पाटील यांची व्होट बँक आहे. तिथं बहिष्कार पडला नसता तर हे संजय काकांचं आणि रोहित पाटलाच्या दोन्ही उमेदवारांना तिथलं चांगलं मतदान झालं असतं आणि कदाचित तिथं रोहित पाटलांच्या उमेदवाराचा विजय झाला असता असं चित्र 700 मताचं जर बघितलं मताधिक्य तर ते चित्र तसं दिसून येतंय. तो बहिष्कार भाजपच्या उमेदवाराच्या पत्त्यावर पडला असावा असं एक चित्र आहे. दुसरा मुद्दा तिथंच म्हणजे ह्याच गणात एकीकडे लोक पंचायत समितीला खाली स्वप्नील पाटलांच्या कमळाला मतदान देत असताना तीच वर उमेदवाराला शशिकांत जमदाडेनं मतदान दिलं. म्हणजे क्रॉस वोटिंग इथं झालंय. लोकांना जो उमेदवार पाहिजे त्यालाच मतदान द्यायचं कसं असतंय हा पॅटर्न मने राजुरीकरांकडून शिकला पाहिजे. हा रिपीट झालाय पॅटर्न. यापूर्वी ग्रामपंचायत निवडणुकीत शशिकांत जमदाडेंच्या पत्नींना थेट सरपंच पदासाठी लोकांनी निवडून दिलं आणि खालचं पूर्ण पॅनेल रोहित पाटलांचं निवडून आलं. ही रिपीट झालंय. ह्याच्यापेक्षा जास्त रिपीट प्रमाण जे झालंय ते मने राजुरी गणात साधारणतः 3000 मतांचा फरक आहे. कट फुली जो म्हणतोय आपण प्रकार, म्हणजे वर शशिकांत जमदाडेंना मत द्यायचं आणि खाली मतदान त्यांनी संगीता लांडगेंना दिलेलं आहे. संगीता लांडगेंचा मताधिक्य आहे 3332 मताचा कुठल्या मने राजुरी गणात आणि ह्याच गणानं शशिकांत जमदाडेंना 331 मताच्या मताधिक्यानं निवडून दिलेलं आहे. म्हणजे लोकांच्या उमेदवारी देताना
जनतेला गृहीत धरू नका, मतदारांना गृहीत धरू नका आणि मतदाराच्या मनात काय चाललंय हे ओळखता येणं नेत्याच्या गरजेचं आहे, हे ह्या निकालानं दाखवून दिलंय. आता ह्यात करंट अंडर करंट अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला दिसल्या नाहीत. म्हणजे मला स्वतःला पण ते जाणवलं नाही की इथे एवढा मोठा अंडर करंट असेल. मलाच काय कुणालाच जाणवलं नाही की इतका मोठा तफावत असू शकते का. माझ्या माहितीप्रमाणे हे 3,000 मताचा गॅप, इकडे 3,000 मतं, जी 3,000 मतं संगीता लांडगेंना मिळाले ती 3,000 मतं वर शशिकांत जमदाडे यांना मिळाले. त्या गणातला हा फॅक्टर आहे. मग तो गव्हाणमध्ये, गव्हाण हे सुद्धा रोहित पाटलांच्या आंजणी हक्काचं गाव आहे. पण गव्हाणनं पण बंडू पवारांना नाकारलेलं दिसतंय, मनेराजुरीनं नाकारलेलं दिसतंय. या नाकारण्यापाठीमागे अनेक कंगारे आहेत. बूथवर एजंट नसताना जर तिथं मताधिक्य मिळत असेल तर मतदारांनी ठरवून केलेला करेक्ट कार्यक्रम आहे. त्या निमित्तानं मग हा मनेराजुरी सारखा 100% हक्काचा समजला जाणारा रोहित पाटलाच्या बालेकिल्ल्याला हा सुरू लागला. अगदी बरोबर आहे तुमचं मत. त्या मताशी मी पण ठाम माझंही तेच मत आहे ते की एकूणच बऱ्याचपैकी तुम्ही बघितलं तर वरती जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे ह्यांना उमेदवारांना मिळालेली मतं आणि त्यांच्यातली असलेली तफावत म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात कटपुल्या झालेल्या आहेत. म्हणजे तुम्ही म्हटला उमेदवार निवडून देत असताना अगदी नेतृत्वानं जरी दिल्या असल्या तरी निवडून आणायचं का नाही आणायचं ते मतदार ठरवतात. अगदी त्याच पद्धतीने म्हणजे नेतृत्वाला वाटत असेल की बाबा मी ही निवडणूक खेचून काढू, माझ्या चेहऱ्याभोवती माझी निवडणूक आहे, मला जसं पाहिजे तशा पद्धतीने मी देईन, किंवा कोण उदास झालाय किंवा कोणाचा ओव्हर कॉन्फिडन्स वाढलाय तर त्याला जमिनीवरती आणण्याचं काम या निवडणुकीतून नक्कीच मतदारांनी केलेलं आहे. या कटपुल्यांचं प्रमाण बघता तर येणाऱ्या काळातली ही सगळ्यात मोठी परिवर्तनाची नांदी आहे. याच्यातून नेमकं दोन्ही नेतृत्वाने किंवा तीन नेतृत्वाने कशा पद्धतीने त्याचा अभ्यास करायचा ते त्यांचा भाग आहे. आता एकूणच आपण ह्या सगळ्या निवडणुकीचा आता अभ्यास केला, सगळ्या गटाची आणि गणाची चर्चा केली. आता नाही म्हटलं तर आपल्या तालुक्यामध्ये दोनच प्रबळ दावेदार आहेत. एक माजी खासदार संजय काका पाटील आणि विद्यमान आमदार रोहित पाटील, ह्या दोन गटांचं प्राबल्य आहे. आता ह्या सगळ्या घडामोडीकडे बघत असताना ज्या महत्वपूर्ण घडामोडी झाल्या त्याच्यामध्ये चिंचणी गावामध्ये संजय काकांचे पुत्र प्रभाकर पाटील यांना अपेक्षेप्रमाणे येतील असं वाटलं होतं, पण त्यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती दोन्ही ठिकाणून माघारी घेतली. ही एक नाट्यमय घडामोड झाली. रोहित पाटलांच्या सोबत असणारा काँग्रेसचा नेहमीचा गट हा यावेळेला संजय काकांच्याकडे गेला. पंचायत समितीला रोहित पाटलांची सत्ता गेली. संजय काकांनी परिवर्तन करत सत्ता खेचून आणली. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात संजय काकांचे शिलेदार तिथं सभागृहात गेलेत. पण जिल्हा परिषदेला मात्र नेमकं वेगळं चित्र झालेलं आहे. जिल्हा परिषदेला रोहित पाटलांचे 4 शिलेदार केलेले आहेत आणि संजय काकांचा 1 आणि काँग्रेसचा 1 असं संमिश्र बलाबल तिथे गेलेलं आहे. एकूणच या निवडणुकीकडे जर आपण पाहिलं तर जिल्हा परिषदेचे स्ट्रॉंग उमेदवार रोहित पाटलांच्याकडे आहेत, पण पंचायत समितीला मात्र त्यांची नेमकी कमकुवत अवस्था आहे. तिथं संजय काकांचे जे उमेदवार आहेत ते अतिशय स्ट्रॉंग आहेत, जे नव्या दमाचे आहेत, उमदे आहेत, तरुण आहेत, पद्धतीचं राजकारण करणारे, त्या परिसरात त्यांचे स्वतःची चेहरा किंवा स्वतःची वोट बँक असणारे मंडळी आलेत. त्याच्यामध्ये सगळ्यात उल्लेखनीय आपल्याला गोष्ट त्याचा उल्लेख करावा लागतो ते म्हणजे कुमठे आणि चिंचणी पंचायत समिती गणामध्ये तिथून दोघेही पती पत्नी निवडून आलेत. म्हणजे महेश पाटील चिंचणी गणातून आले तर त्यांची पत्नी कुमठे गणातून निवडून आलेत. त्यामुळं ते दोघेही तितकं ताकदीचे आहेत. आता ह्या सगळ्या घडामोडीचा जर आपण विचार केला, निवडून आलेले उमेदवार आणि 3-3.5 वर्षानंतर येणारी विधानसभेची निवडणूक 2029ला ज्या निवडणुका होत आहेत त्याच्यामध्ये तासगाव कोठेमंकाचं कदाचित विभाजन होईल. 21 गावं कदाचित तासगावला जोडली जातील. त्याची रचना नेमकी काय असेल आपल्याला अद्याप माहिती नाही, स्पष्ट नाही. पण येणाऱ्या राजकारणामध्ये हा 3.5 वर्षानंतर ज्यावेळेला आपण विधानसभेला सामोरं जाऊ त्यावेळेची ही जी परिस्थिती आहे, मी त्याच्यामध्ये संजय काकांची वाढलेली ताकद, रोहित पाटलांची पंचायत समितीला कमी झालेली ताकद, जिल्हा परिषदेला त्यांचे असलेले दावेदार म्हणजे शक्तीस्थळं जी आहेत, या सगळ्याचा जर आपण सारासारा विचार केला तर याचा येणाऱ्या 3.5 वर्षाच्या विधानसभेच्या निवडणुकीवरती काय परिणाम होईल? मुळातच ह्या निवडणुकीत एकंदरीत राजकीय जर घडामोडी बघितल्या सुरुवातीच्या क्षणापासून तर आमदार रोहित पाटील यांनी राजकारण केलंय ते त्यांच्या स्वतःच्या निर्णय क्षमतेनुसार केलंय असं दिसून येतंय. आणि निवडणूक जिंकायची आणि मी दिल तो उमेदवार निवडून येईल ह्या अनुषंगानं त्यांनी उमेदवारी दिलेत. तो उमेदवारी देताना फारसा विचार केलाय, बेरजेचं गणित जुळवलंय आणि उमेदवारी दिल्या असं काही मला आत्मदर्शनी वाटत नाही. दुसऱ्या बाजूला संजय काकांनी मात्र अतिशय धोरणीपणानं काही निर्णय घेतलेले दिसतात. म्हणजे चिंचणी हक्काचं जागा तिथं 2 पावलं माघार घेतली, येळावीत माघार घेतली. म्हणजे संजय काका असे माघार जिल्हा परिषदेने 4 पैकी 2 जागा सोडूनच दिल्या आणि 4 जागा उमेदवारी लढवत असताना त्यांचं टार्गेट
पंचायत समितीने केलं होतं आणि कार्यकर्त्यांना ताकद देणं, पद देणं ह्या अनुषंगानं तिने सगळ्या उमेदवारांना देत असताना बेरजेचं समीकरण आणि बेरजेची सांगड घातलेली दिसून येते. अर्थात ही बेरीज पंचायत समितीपुरती संजय काकांनी घातली असं मला वाटत नाही. त्यांच्या डोक्यात आता चिंचणीत जे बॅकफुटवर आलेत, आता ही जी चिंचणी बॅकफुटवर आलीत संजय काका, तर पूर्ण चिंचणी विधानसभेला संजय काकांच्या सोबत एक गट्टा राहणार. आता जर त्यांच्या कुटुंबात वाद निर्माण झाला असता, एकाच घरातले दोन उमेदवार एकमेकांच्या आमने सामने असते, तर भविष्यात अक्षय पाटलांच्या बरोबर असणारा गट विधानसभेला रोहित पाटलांच्या बरोबर गेला असता. पण तो भविष्यातला संघर्ष, भविष्यातली बेरीज करण्यासाठी संजय काकांनी घेतलेला तो मुरब्बी निर्णय असं मला वाटतंय. आता पूर्ण चिंचणी येणाऱ्या विधानसभेला संजय काकांसोबत राहणं स्वाभाविक आहे. हे होत असताना येळावीत घेतलेला निर्णय हे बेरजेच्या राजकारणाचाच आहे आणि असा अनेक ठिकाणी त्यांनी थोडं दोन पावलं माघार घेत बेरीज करण्याचा प्रयत्न केलाय. आता तुम्ही दुसरा प्रश्न जो मातब्बर कार्यकर्त्यांचं जर बघायचं झालं तर आर पाटील यांच्याकडे एक काळ असा होता की मातब्बर कार्यकर्त्यांची फळी होती आणि दुसरीकडे संजय काकांच्याकडे मातब्बर म्हणजे हाताच्या बोटावर एक दोन नावं, म्हणजे आता युवराज पाटील जे रोहित पाटलांच्या गटात आहेत, आवी काका होते जे नेतृत्व करत होते, सुखदेव पाटील, अशी दोन तीन नावं घेतली की संजय काकांच्याकडे चौथं नाव घ्यायला नाव असायचं नाही. आता जर बघितलं तर संजय काकांची जी पंचायत समितीत आलेली जी टीम आहे ती तगडी आहे. म्हणजे अनेक ठिकाणी अनुभवी आहे, अभ्यासू आहे, काम केलेले आहे. गाव पातळीवरनं तिने त्यांच्या गटात जनात वलय निर्माण केलेलं आहे. जिल्हा परिषदेला अर्जुन बापू सोडले तर माझ्या माहितीप्रमाणे सगळे चेहरे नळके आहेत आणि त्यात रोहित पाटलांची आता जी टीम आहे म्हणजे अर्जुन बापू, मोहन नाना थोडेसे, अर्जुन बापू सगळ्यात जास्त सिनियर, त्यानंतर वयानं मोहन नानांचा विचार करता येईल. पण मग विजय धेंडे, अमित पाटील, अविराज पाटील, शशिकांत जमगडे तरुण कार्यकर्ते. रोहित पाटलांना आता एक नवीन ताकद यातनं मिळणार आहे काही प्रश्नच नाही. पण संजय काकांची जी पंचायत समितीची टीम आहे ती तगडी आणि ताकदीची आहे. तिथं आता विरोधी पक्षात 3 महिला आहेत, म्हणजे 4 सॉरी, म्हणजे भाजपची 1 आणि रोहित पाटलांची जी 3 उमेदवार निवडून आले ती योगायोगानं 3 महिला आहेत. त्यामुळे तिथं प्रभावी विरोधकाची पुकळी येणाऱ्या काळात जाणवलंच. पण जो काळ 2000 म्हणजे मला वाटते हे 2017 पूर्वीची पण जी पंचायत समितीची बॉडी होती त्या बॉडीत पण चंद्रकांत पाटलांसारखे, विश्वास पाटील, अशा अनेक जे काही टीम होती जिल्हा परिषद पंचायत समितीला, किशोर उर्वले होते, सुभाष अप्पा होते, मोहन अण्णा होते, दिनकर दादा होते, संजय पाटील होते, अनिल नाना होते. म्हणजे आमदार गटाकडे तगड्या कार्यकर्त्यांची एक मोठी फळी होती ज्यांचं तालुका पातळीवरती वलय आहे. असे अनेक कार्यकर्ते आहेत, म्हणजे ते नावं घ्यायला वेळ पुरणार नाही असे कार्यकर्ते आहेत. अर्थात त्यातले काही कार्यकर्ते राजकारणापासून अंतर राखून राहिले, काही कार्यकर्त्यांनी आपलं मर्यादा बघून राजकारण थोडंसं कमी केलेलं दिसून येतंय. पण ह्याच्या उलट परिस्थिती आता संजय काकांची दिसते. ऍक्च्युली विधानसभा निवडणुकीला फार काळ झालाय असं नाही आणि विधानसभा निवडणुकीत आमदार गटाला चिंचणी आणि भैरववाडी सोडलं तर सगळ्या गावात मताधिक्य होतं. आमदार रोहित पाटील सगळ्या गावात आघाडीवर होते. त्याच समीकरणानं बघितलं तर ही निवडणूक एकतर रोहित पाटलांची होणं अपेक्षित होतं, पण बरोबर नेमकं उलट चित्र झालंय. मग त्या स्थानिक पातळीवरती समीकरण तुम्ही रोहित पाटलांच्याकडे इच्छुकांची असणारी भाऊगर्दी हा पण एक आहे. सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे आमदार गटाकडे वर्षानुवर्षे एका गावात 2-2, 3-3 इच्छुक असायचे. पण हा पेच प्रसंग आर पाटील ज्या पद्धतीने सोडवायचे त्या पद्धतीनं हा पेच सोडवण्यात रोहित पाटलांना अपयश आलंय असं दिसतंय. ऍक्च्युली रोहित पाटील जुळवून घेण्याच्या कॅपॅसिटी कमी दिसते, म्हणजे जे निर्णय घेतात आणि अंमलात आणतात. मला असं वाटतं एकंदरीत त्यांची वाटचाल बघितली की एखादा निर्णय घेतल्यानंतर फायदा तोटा होतोय का हे न बघता निर्णय घ्यायचा आणि तो इम्प्लिमेंट करायचा ही त्यांची राजकीय स्ट्रॅटेजी दिसते. त्यात त्यांचं नुकसान होतं असं मला वाटतंय. दुसऱ्या बाजूला आर पाटील निर्णय घ्यायचे पण आणि निर्णयाचे दुष्परिणाम होऊ नये त्यासाठी मग ते जुळवून आणायचे, म्हणजे कार्यकर्ता तुटू नये ह्याची खबरदारी ती पुरेपूर घेत होते. आता तसं दिसत नाही. म्हणजे आता अमित पाटलांसारखा कार्यकर्ता तुटला, संजय दादासारखा कार्यकर्ता बाजूला गेला, चंदूबापूंचा जो गट आहे आता सागर पाटील बघतायत ते थोडेसे नाराज आहेत आणि अशा अनेक ठिकाणी नाराजी आहे. नाराजीचा अंडरकरणं मी मगाशी तुम्हाला मने राजुरी सांगितलं त्या हिशोबानं जे मांजरड्यात मताधिक्य कमी आहे तो पण अंडरकरण नाराजीचा बऱ्याच ठिकाणी त्यांचं दिसून येतोय. त्यामुळे म्हणजे सगळ्या मतदारांची जर गोळाबेरीज केली तर जिल्हा परिषदेला रोहित पाटलांचा साधारणतः 4 ते 5% मताधिक्य जास्त आहे एकूण जर बघितलं तालुक्यातलं. आणि पंचायत समितीला पण संजय काकांच्या एकूण उमेदवारांचं बघितलं तर 4 ते 5% मताधिक्य जास्त आहे. गॅप फार नाही,
फार मताधिक्यानं सगळेच उमेदवार निवडून आले अशी असं पण परिस्थिती काही. नाही. अनेक ठिकाणी काठावरची लढत झालेली आहे. पण रोहित पाटलांसारख्या स्टँडिंग आमदार असणाऱ्या माणसानं थोडंसं आत्मपरीक्षण करून राजकारण करायला पाहिजे. अन्यथा आता काही बालेकिल्ले गट ढासळले, हे असे स्ट्रॅटेजी नाही तर संजय काकांचं बेरजेचं राजकारण वाढत जाईल, हे यातनं निश्चित दिसून येतंय मला. नक्कीच. तुम्ही म्हणला अगदी त्या पद्धतीचं विश्लेषण जे केलं ते म्हणजे माजी खासदार संजय काका पाटील यांचा पूर्वानुभव मोठा आहे. राजकारणात कित्येक वर्ष त्यांनी समाजकारणात ती घालवले आहेत. रोहित पाटलांची नुकतीच राजकारणाची सुरुवात झाली, पण त्यांना राजकीय वारसा आहे. आपलं नेहमी बोलताना आपण काय करत असतो की RR पाटील रोहित पाटील यांच्या तुलनात्मक करत असतो, कारण लोकांना ते अपील आहे. अगदी त्याच पद्धतीनं संजय काकांच्या राजकारणाचं सुद्धा दुसरी पिढी आता राजकारणात उतरेल, त्यांचं लॉन्चिंग होईल असं आपल्याला अपेक्षित होतं, पण तेही थांबलेलं आहे. म्हणजे पुन्हा एकदा संजय काका पाटील यांनी स्वतः सगळी सूत्र ताब्यात घेतलेली आहेत आणि जे त्यांच्या राजकारणाला थोडीशी पडझड आली होती ती तासगाव नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद या निमित्ताने ते पुन्हा एकदा फुल स्विंगमध्ये आलेत. म्हणजे किंग मेकर ते कसे ठरतायत हे कळतील. येणाऱ्या काळामध्ये जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सुद्धा त्यांचा एक दबदबा आहे, वाढत जाईल, होईल. पण ह्या एकूण निकालानंतर आपल्याला एक असं स्पष्ट म्हणायचं की कुणीही झालेल्या नुकसानानं नाराज न होता, उमेद न खचता, राजकारणापासून बाजूला न जाता पुन्हा नव्या उमेदीनं राजकारणात यावं, समाजकारणात यावं. येणारा दिवस बदलत असतो, काळ बदलत असतो. अगदी तेच संजय काकांच्या बाबतीमध्ये झालं. आणि रोहित पाटलांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर जे नुकसान झालेलं आहे म्हणजे अगदी कमी अगदी थोड्याफार फरकानं जरी 4-5% जरी नुकसान झालं असेल तर ते नुकसानच आहे. शेवटी इलेक्टिव्ह मेरिट महत्वाचं असतं लोकशाहीमध्ये. मग त्यांना सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीचं आत्मपरीक्षण करावं लागणार आहे. येणाऱ्या 3-3.5 वर्षामध्ये ज्यावेळेला आपण विधानसभेला, लोकसभेला सामोरं जाणार आहोत त्यावेळेला आपली पूर्ण जी झालेली नुकसान आहे दुरुस्त्या करणं त्यांना गरजेचं आहे. त्या दृष्टीनं त्यांनी आत्मपरीक्षण करून पुन्हा एकदा नव्या उमेदीने कामाला लागलं पाहिजे असं आपलं ह्या एकूण चर्चेतून आपल्याला स्पष्ट होतंय. आजच्या या निकालानंतर आपण बऱ्याच विषयावरती आलात, बऱ्याच विषयावरती विस्तृतपणे अशी चर्चा केली, त्याबद्दल आपलं महाराष्ट्र मराठी न्यूजच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा. महाराष्ट्र मराठी न्यूज अपडेट रहा.